जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मी सोनिया तुकाराम साळवी। प्रति पंचात्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। या संस्कृत मुद्रेचा अर्थ असा आहे, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शहाजीराजे यांचे सुपुत्र श्री शिवाजीराजे भोसले यांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1551 पासून शुक्ल संवत्सर चालू झाले। या शालिवार शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल संवत्सरात उत्तरायणात व शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन महिन्यातील बद्ध तृतीयेला शुक्रवारी रात्री हस्त नक्षत्रात जिजामातांच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले। हे पुत्ररत्न म्हणजे छत्रपती शिवाजीराजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात माणसं जपली आणि वस्तू मात्र वापरल्या, पण आपण वस्तू जपतो आणि माणसं मात्र वापरतो। त्यांनी त्यांच्या दृढ दृष्टिकोनातून भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला। त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे। आणि असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगते। एकदा महाराज कर्नाटकाहून महाराष्ट्रात परतत होते। त्यावेळेस वाटेत बेलवाडी नावाचे एक गाव लागले। त्या गावात एक छोटासा गड होता। त्या गडावरती मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती। तिच्यासोबत तिचा तान्हं बाळ सुद्धा तिथे राहत होतं। दादाजींना वाटलं, आता जाता हा गड सुद्धा घेऊन जाऊया, म्हणून मुठभर सैन्य घेऊन दादाजींनी मल्लमा देसाईवरती आक्रमण केलं। पण मल्लमा मोठी जिद्दीची चिकाटीची ती त्या सर्वांना पुरून उरली आणि तिने मावळ्यांचा पराभव केला। परंतु दादाजींना हे काही पटलं नाही। एका स्त्रीच्या हातून या मराठी मुलकाचा पराभव झाला, म्हणून दादाजींनी पुन्हा जास्तीचं सैन्य घेऊन तिच्यावरती हल्ला केला आणि आता मात्र मल्लमाचा पराभव झाला। आणि नंतर मल्लमाला कैद करण्यात आलं आणि महाराजांसमोर हजर करण्यात आलं। सदर भरली, महाराज आले, मल्लमाला महाराजांसमोर नेण्यात आलं। मल्लमाला भीती वाटली, अरे कुठलाही राजा असो शिक्षा केल्याशिवाय थोडीच सोडणार, म्हणून मल्लमाने महाराजांसमोर पदर पसरला। राजे मला शिक्षा करा, परंतु माझ्या तान्ह्या बाळाला मात्र काही करू नका। राजे मला शिक्षा करा, माझ्या तान्ह्या बाळाला मात्र काही करू नका। हे ऐकताच राजांना स्मित हास्य आलं। राजांनी आतमधून एक दुधाचा पेला आणण्याचा आदेश दिला। तो पेला घेतला आणि त्या बाळाला आपल्या मांडीवरती घेऊन दूध पाजलं। राजे म्हणाले, अहो हा आमचा भाचा, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी आणि बहिणीकडून आम्ही आमचं तिचं राज्य कसं काय घेणार? महाराजांनी मल्लमाची ओटी भरायचा आदेश दिला आणि त्यांना सुखरूप त्यांच्या निवासस्थानी पोहोचवले। अहो बघा ना, राजांनी कधी त्या मल्लमाला बघितली सुद्धा नव्हती आणि तिला भगिनी मानली, पण आज सख्खे भाऊ बहीण जन्माचं नातं तोडून एखाद्या जमिनीच्या हिश्श्यासाठी मात्र दुरावले जातात। अहो म्हणतात ना, महाराजांकडून काय शिकावं, तर ऐका। महाराजांची तलवार शिकवते, युद्ध जिंकण्यापेक्षा मूल्य जपणे केव्हाही मोठं असतं। दुर्बलाचं रक्षण करणं हीच खरी ताकद। आक्रमण नव्हे, प्रतिकार हा धर्म असावा, कारण शिस्त नसलेली ताकद ही विनाशच ठरते। महाराजांचे किल्ले शिकवतात, सुरक्षित तरी भिंतीमध्ये नसते, तर विचारांच्या उंचीमध्ये असते। या भिंती जरी दगडाच्या असल्या तरी पाया मात्र बुद्धीचा असावा लागतो। महाराजांचा भगवा शिकवतो, रंग फडकतो म्हणून विचार मोठा होत नाही। त्या झेंड्यात फक्त केशरी रंग नव्हता, तर स्वाभिमान, संयम आणि जबाबदारीचा श्वास फडफडत होता। छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात, मावळे रक्ताच्या नात्याने नव्हे, तर विश्वाच्या बंधाने तयार होतात। विश्वास दिला की माणूस फक्त सैनिक राहत नाही हो, तो ध्येयाचा भाग बनतो। स्वराज्य हे मातीने नव्हे, तर विश्वासाने उभं राहतं। महाराज रणनीतीबाबत शिकवतात, शक्ती मोठी असली तरी विजय मात्र मेंदूचा होतो। रणांगणावर जो विचाराने लढतो तोच कमी शक्तीने इतिहास घडवतो। शेवटी महाराजांची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वाभिमान हा माणसाच्या अस्तित्वाचा पाया असतो। जो स्वतःची किंमत ओळखतो तो कोणाच्याही दारात मान झुकवत नाही। स्वाभिमान म्हणजे आवाज उंचावणं नव्हे, तर परिस्थिती बदलली तरी स्वतःची ओळख न गमावणं, हा म्हणजे स्वाभिमान। आपण शिवजयंती साजरी करतो। खरं तर प्रत्येकाने शिवजयंती प्रत्येकाच्या गावात करायला हवी। शिवजयंती कुठल्याही सणापेक्षा कमी नाही, परंतु आपण एकच दिवस शिवजयंती साजरी करायची का? घाबरू नका, मी काय तुम्हाला रोज शिवजयंती साजरी करा असं सांगत नाही। पण खरी शिवजयंती साजरी कधी होईल? जेव्हा आपण महाराजांचे रोज विचार जपू, आचरणात महाराजांना आणायचा प्रयत्न करू, तेव्हा खरी शिवजयंती साजरी होईल। अहो शिवजयंती ही एका व्यक्तीचा जन्माचा दिवस नाही, तर तो एका समाजाच्या सामूहिक चेतनेचा जन्म आहे। पण आपण काय करतो? आपण ज्योत आणणार, महिनाभर आधी सर्व प्लॅनिंग करणार आणि ज्योत आणणार, पूजा करणार, आरती करणार, व्याख्यान ऐकणार, विचार मांडणार, सांस्कृतिक कार्यक्रम करणार, खाणार, घरी जाणार, झोपणार, सकाळी उठणार आणि आमची मुलं दारूच्या बाटल्या घेऊन बसणार। अहो हीच खरी परिस्थिती
परिस्थिती आहे, ज्या माणसाने आपलं कुटुंब, मूलबाळ, कितीतरी संपत्ती असून सुद्धा फक्त आपल्याला आपण बनवण्यासाठी, आपल्याला मराठी म्हणून जगण्यासाठी, रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी, स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं, त्या माणसाला आजही आपण आचरणात, विचारात ठेवणं अहो ही आपली जबाबदारी आहे. अहो शिवकाळात जगण्याची स्पर्धा नाही हो, ती मरण्याची स्पर्धा होती. एखादी मोहीम काढायचे, यशाजी म्हणायचा राजा राजा ह्यो डाव आपला, आपण जाणार राजा. तसा बाजी म्हणायचा यशाजी भय माग, हा डाव आपला, ही मोहीम आमची, आम्ही जाणार, आम्ही मरणार राजा. तसा तानाजी यायचा, अरे बाजी अरे लेका कधीपासून नंबर लावून बसलोय, ही मोहीम आपली, आम्ही जाणार राजा, आम्ही लढणार राजा, आम्ही मरणार राजा. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ जिथे माणसं जगण्यासाठी नव्हे हो तर मरण्यासाठी तयार होत होती. अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केला. अहो म्हणतात ना, सखळ सुखाचा त्याग करून साधितो योग, राज्य साधनेची लगबग कैसी असे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे अहो कैसी असे. शिवरायांची 8वावे जीवित्व तुणवत मानावे, इहलोकी परलोकी कीर्ती, परलोकी राहावे कीर्तिरूपे. त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. मध्यंतरी पुष्पा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. आमच्या पोरांनी त्याला इतका डोक्यावरती घेतला की काय सांगू नका. त्यात एक डायलॉग होता, झुकेगा नाही साला. त्याला तर आमच्या पोरांनी इतका डोक्यावर घेतला ना, अहो जर तो पिक्चर मधला हिरो जो झुकेगा नाही बोलतो तो जर आपला हिरो असेल, पण आयुष्यभर आपल्यासाठी पावसा पाण्यातून, थंडी गारठ्यातून, उन्हातून जो बाप दिवसभर झुकेगा नाही साला म्हणून जगत असतो, जो आपली फाटकी चप्पल आणि मुलाला 1000 रुपयाची चप्पल घेऊन देतो, तो बाप आपला आदर्श का नाही हो. मी प्रत्येक मुला मुलीला सांगते की आपला पहिला आदर्श केव्हाही आपला बाप असायला हवा. अहो या मातीची खंत आहे, त्यात 100 मधली 90 मुलंही व्यसनाच्या आहारी आहे. अहो अहो काय पाप केले हो त्या बापाने, ज्या वयात त्याला मुलाचा आधार हवा असतो त्या वयात त्याला त्या मुलाला आधार द्यावा लागतो. अहो काय पाप केले हो त्या बापाने, ज्या 60 वर्षाच्या बापाला 20 वर्षाच्या पोराला पाणी पाजावं लागतं. अहो अहो काय पाप केले हो त्या माऊलीने, जिला 25-20 वर्षाच्या मुलाला हंबरडा फोडून रडावं लागतं. अहो काय पाप केलं हो, आपल्याला जन्म दिला हे पाप केलं का त्यांनी. अहो व्यसन करणं ही मर्दांगी नाही हो, तर निर्व्यसनी राहून आयुष्यात जगणं ही खरी मर्दांगी. अहो माझ्या संभाजी राजाने मातीसाठी मरण पसंत केलं. आता बलिदान मास चालू आणि शंभूराजांनी संताजीला सांगितलं. जेव्हा शंभूराजांना गिरफ्तार करण्यात आलं, त्यांनी संताजीला आदेश दिला, संताजी माझा पाखरा नावाचा घोडा घ्या आणि रायगडावर जा. महाराजांनी त्यांच्या गळ्यातली कवड्याची माळ काढली, संताजींच्या हातात दिली आणि त्यांना रायगडावर पोहोचण्यास सांगितले. संताजी लवकरात लवकर रायगडात जा आणि सांगा संभाजी राजांना गिरफ्तार केले म्हणून. संताजी घोड्यावर बसले, जायला निघाले, पण महाराजांचा पाखरा मात्र पुढे पाऊल टाकेना. अरे कसा टाकेल तो पाऊल. अरे जो राजा माझ्या पाठीवर बसून आयुष्यभर लढाया लढत होता, एकही लढाई न हारता तो माझ्या पाठीवर बसला, घोड्याची रपेट काढली, तो राजा आज मृत्यूच्या दारात असताना मी त्याला सोडून कसा बरे जाऊ. अहो महाराजांना कैद करण्यात आलं, औरंगजेबासमोर आणण्यात आलं. अहो माझ्या राजाला साखर दंड्याने बांधण्यात आलं हो, त्या औरंग्यासमोर राजाला आणण्यात आलं. अहो माझ्या राजाची नजर धारदार, औरंग्याला कसा जुमणार, नजरेत सळसळती तलवार, माझा राजा साक्षात शंभूंचा अवतार. औरंग्या महाराजांना फात्या क्षणी म्हणाला, अरे ओ संभा संभा, नजर नीचे करो और कुर्निसात करो. अहो माझा राजा शंभू राजाच तो, त्यांनी साधी नजर नाही झुकवली, तो स्वतः थोडी ना झुकणार आहे. संभाजी राजांनी औरंगजेबाला उलट उत्तर दिलं, अरे हट, कसला कुर्निसात, स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दारात उभे आहेत, तूच आम्हाला मुद्रा कर. अरे संभा नाही, छत्रपती संभाजी राजे म्हणायचं. अरे छत्रपती हा कधी मरत नसतो, छत्रपती हा अमर आहे, त्याला एक नाही लाखो गर्दनी आहे. अरे तुझ्या तंबूचा हा सोनेरी कळस 2 कोसांवरून दिसतो, पण छत्रपतींच्या जिरोटोप्याचा चुरा हा हजारो कोसांवरून दिसतो. सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही तर विश्वास दाखवतो. अरे छत्रपतींना कोणी मारू शकत नाही, छत्रपतींचे कोणी हाल करू शकत नाही, छत्रपतींना कोणी वेदना देऊ शकत नाही, कारण छत्रपती हा माणूस नाहीच आहे, छत्रपती हा व्यक्ती नाहीच आहे, छत्रपती हा एक विचार आहे, विचार. अहो जेव्हा हिंदूंनी हातात शस्त्र धारण करणे, स्वतःचे राज्य स्थापन करणे अशक्य समजले जात होते, परकीयांच्या साखरीतच हिंदू धन्यता मानत होते,
तेव्हा राजमातांना धर्मस्थापनेचे डोहाळे लागणे म्हणजे हिंदूंच्या स्वातंत्र्याचा उदयच जणू. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा, जेथीचा जिव्हाळा तिथे बिंबे. आपणाला कधीतरी प्रश्न पडतो, शिवराय नक्की कसे घडले? अहो म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते. तसंच माझ्या राजाच्या मागे साक्षात जगदंबेचा अवतार माझी जिजामाता उभी होती. आज प्रत्येकाच्या घरात शिवराय हवे. अहो पण शिवराय घडणार कसे जर आमच्याकडे जिजामाता नाही? अहो आमच्या मॉडर्न आया मुलं रडायला लागले की हातात फोन घेऊन देतात, पण कधी कुठल्या आईने मुलाला शिवाजी महाराजांचं गाणं लावून दिलंय का? किंवा एखादी शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती गोष्ट लावून दिली का? अहो नाही देणार. अहो काळासोबत बदलणं हे तर आपलं कर्तव्य आहे हो. पण आज ज्या माणसामुळे आपण माणूस म्हणून जगतोय त्याची प्रेरणा घेऊन जगणं ही आपली जबाबदारी आहे. श्री समर्थ म्हणतात ना, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म काही राहिला तुम्हा कारणी. जाता जाता इतकंच सांगते, नेमके शिवराय कसे होते. जिजाऊंच्या पोटी जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. जिजाऊंच्या पोटी जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यांचा गर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, दुसरीकडे सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आमच्या मावळ्यांना आलेली माणुसकीची जाण म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजायचं माप म्हणजे शिवबा. या सह्याद्रीच्या सौंदर्याची चमक म्हणजे शिवबा. आणि तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. धन्यवाद. तुम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. आणि जे आपल्याला आज व्याख्यानकार लाभलेले आहेत, शिवव्याख्यानकार रामजी भागोजी कदम, जे आज आपल्या इथे उपस्थित आहेत, तर त्यांना आपण पुढील कार्यक्रम चालू करण्याची आवाज नंतर बोलेल, पण मी तिला सांगतो तू आधी बोल. भविष्यातली शिवव्याख्याती म्हणून विजापूर विभागातून जर नवीन संधी द्यायची असेल तर अशा मुलांना, अशा मुलींना खरं म्हणजे आपण प्रत्येक स्टेजवरती आपण त्यांना संधी दिली पाहिजे, या मताचा मी आहे. कारण किती दिवस रामजी कदम बोलणार आणि किती दिवस आणखीन आपल्या बाहेरची व्याख्याते आपण बोलवणार. आपल्या भूमीतील, आपल्या विभागातील जर अशा तरुणी किंवा तरुण जर तयार झाले तर नक्कीच मला वाटतं की भविष्यामध्ये आपल्या प्रत्येक गावागावामध्ये ज्या ज्या शिवजितात त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवव्याख्याते तयार होतील. त्याच्यामुळं सोनियाचं खरोखर मनापासून कौतुक करतो मी. एक होतकरू तरुणी आणि आपल्या टीम कुर्डुगडच्या माध्यमातून ती आता सक्रिय आहे. नुसती व्याख्यान नाही, ती टीम कुर्डुगड सोबत काम पण करते. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे टीम कुर्डुगड म्हणजे बऱ्यापैकी शिरोलीमध्ये माहिती आहे. असो, आज छत्रपती शिवरायांची 396वी जयंती सुरू आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस राहतोय त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते. 396 वर्षांनंतर सुद्धा आजही तोच जोश, तोच जल्लोष आणि तोच वातावरण, तेच भारलेलं वातावरण आपल्याला संपूर्ण बघायला मिळतंय. शिरोलीमध्ये आज या ठिकाणी मी सकाळपासून तुमचे काही व्हिडिओ बघितले, काही फोटो बघितले. खरं म्हणजे शिरोली हा आपल्या कुर्डुगडच्या पट्ट्यातला आपला हे गाव आहे. आणि कुर्डुगड, ऐतिहासिक कुर्डुगडच्या घेऱ्यामध्ये जी गाव आहे त्याच्यापैकी हे एक गाव आहे. आणि मला माहिती आहे ज्या गडाच्या घेऱ्यामध्ये जी गावं आहेत त्या गावामध्ये शिवजयंती जेव्हा साजरी होते त्या वेळा तिथली माणसं भारलेली असतात, एका विचाराने भारलेली असतात, एका प्रेरणेने भारलेली असतात. आणि तेच आज 14व्या वर्षी, 13व्या वर्षी ह्या शिरोलीमध्ये घडतंय. याचा सार्थ अभिमान मला वाटतोय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलंय त्या छत्रपती शिवरायांची जयंती खरं म्हणजे 396 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये फारशी स्थिती बदललेली नाहीये. तेच होतं, आजही तेच आहे. त्यावेळेला काय होतं, संपूर्ण हिंदुस्थानचा नकाशा बनलेला होता आणि हिंदुस्थानचा नकाशा पूर्णपणे हिरवा बनत चालला होता. अखंड हिंदुस्थानाचा नकाशा जेव्हा बघितला त्याच्यामध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान
हा संपूर्ण मिळून एक देशात आपला संपूर्ण हिंदुस्थान होता आणि या अखंड हिंदुस्थानचा नकाशा हा पूर्णपणे हिरवा बनत चालला होता. आणि त्याच वेळेला फाल्गुन वद्य तृतीया आजची तारीख, त्यावेळची तारीख 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. परंतु त्याच्या अगोदर काय होतं, 1294 महाराष्ट्रामध्ये काय झालं, 1294च्या आधी काय होतं, संपूर्ण महाराष्ट्रावरती 1294 पर्यंत देवगिरीवरती आपल्या हिंदूंचं राज्य होतं, हिंदूंचं साम्राज्य होतं. आणि 1254 अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक राक्षस आला, या महाराष्ट्रामध्ये आला आणि ती टोळधाड आली आणि त्यांनी काय केलं, संपूर्ण महाराष्ट्राची लक्तर काढायला सुरुवात केली. त्यावेळची परिस्थिती अशी होती की कुठलीही मोगलांच्या टापा यायच्या, टोळधाडी यायच्या, कुठल्याही गावामध्ये शिरायच्या, अख्खी गाव घराच्या घरात जाळली जायची, शेतातली उभी पिकं जाळली जायची आणि आमच्या घरातल्या आया बहिणी उचलून गेल्या जायच्या, त्यांच्या अबूची लक्तर केली जायची. परंतु त्यावेळेला वाली कोण नव्हता. आणि हे सगळं बघताना, हे सगळं बघत कोण होत्या तर राजमाता जिजाऊ बघत होत्या. आणि राजमाता जिजाऊला हे सहन होत नव्हतं आणि त्यांनी आई शिवाईला साकडं घातलं की मला एक पुत्र दे, असा पुत्र दे की जे परकीय आक्रमण थांबवेल, ही परकीय यवनांचे आक्रमण थांबवेल. आणि ती त्या शिवनेरीवरच्या शिवाई देवीने ती हाक ऐकली आणि छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म 1630चा आहे आणि शिवरायांचा मृत्यू 1680चा आहे. अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य आहे आणि 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे निर्माण केलंय ते ह्या जगाच्या इतिहासामध्ये तोड नाहीये. अवघ्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांनी जे रचलंय ते आपल्या फक्त महाराष्ट्राला नाही आहे, फक्त मराठ्याला नाही आहे, अख्ख्या हिंदुस्थानला गौरवास्पद आहे. त्यांनी काय केलं असेल, वय वर्ष अवघ्या 12 होतं. छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 12 आणि 12व्या वर्षी छत्रपती शिवराय कुठे गेले, विजापूरमध्ये गेलेले आहेत. कारण राजांचे वडील शहाजीराजे भोसले, महाबळी शहाजीराजे हे नोकरी करत होते. कुणाची, विजापूरच्या आदिलशहाची. आणि 12 वर्षाचे छत्रपती शिवराय हे त्यावेळचे शिवबाराजे, बाळ शिवबाराजे हे कुठे गेलेत, विजापूरला गेलेत. आणि विजापूरच्या दरबारामध्ये गेलेत. ठिणगी कशी पडली बघा, स्वराज्य कसं निर्माण झाले, स्वराज्याची संकल्पना कशी सुचलेली आहे. अवघ्या 12 वर्षाच्या वयाच्या असताना छत्रपती शिवराय जेव्हा तिथे गेले त्यावेळेला तिथल्या रीतिरिवाजाप्रमाणे, तिथल्या दरबाराच्या नियमाप्रमाणे महाबली शहाजीराजे झुकले, त्यांच्यासोबतचे सरदार झुकले. परंतु 12 वर्षाचे बाळ शिवबाराजे झुकले नाहीत. महाबली शहाजीराजेंनी खुणवलं, शिवबाराजे नमस्कार करा, शिवबाराजे कोणीसात करा, राज्य मुद्रा करा. परंतु 12 वर्ष वयाच्या शिवबाराजांनी मुद्रा केला नाही. 12 वर्षाचे शिवबाराजे झुकले नाही. खून किती वेळा खुणा केला महाबली शहाजीराजांनी, परंतु 12 वर्ष वयाच्या संभाजीराजांनी मान झुकवली नाही. आणि त्याच वेळा तिथून पाठ लावून परत फिरले आणि तरा आपल्या घरी आले. आणि त्याच वेळा त्यांनी विचारलं, महाबली शहाजीराजांनी विचारलं की शिवबाराजे, तुम्ही दरबाराचा नियमाचा भंग केला, तुम्ही दरबाराच्या नियमाची पायमल्ली केली, असं तुम्ही का वागलात, असं तुम्ही बेदमदार का वागलात. राजे ताडकन बोलले. अवघे 12 वर्ष वयाचे शिवबाराजे बोलले की आबासाहेब, आम्ही फक्त झुकतो आमच्या आऊसाहेबांसमोर, आम्ही फक्त झुकतो आबासाहेब तुमच्या समोर, आम्ही फक्त झुकतो, आम्ही फक्त झुकतो फक्त तुळजा भवानी समोर, बाकी कुणाही समोर आम्ही झुकत नाहीये. हे वय वर्ष 12 वयाचे शिवबाराजे बोलतायत. आणि त्याच वेळेला त्या महाबळी शहाजीराजेंना कल्पना आली की हे रसायन काय आहे, हे व्यक्तिमत्व काय आहे, हे राजपण कसं आहे. आणि महाबळी शहाजीराजेंनी ठरवलं की ह्याच शिवबाराजेला आपण पाठवायचं, आपण दख्खनमध्ये पाठवायचं. आणि शिवबाराजांना दख्खनमध्ये पाठवायची तयारी सुरू केलेली आहे. महाबळी शहाजीराजांनी काय केलंय, शिवबाराजांसमोर 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे तुमचा आमचा प्राणप्रिय भगवा झेंडा. भगवा झेंडा दिला राजांनी, महाबली शहाजीराजांनी. कारण महाबली शहाजीराजांना हे माहिती होतं की हा भगवा हा त्यागाचा भगवा आहे, हा भगवा हा शौर्याचा भगवा आहे, हा भगवा माऊली ज्ञानेश्वरांचा भगवा आहे, हा वारकऱ्यांचा भगवा आहे, हा धारकऱ्यांचा भगवा आहे. हे माहिती होतं शहाजीराजेला. आणि म्हणूनच
ध्वजाचा रंग पण कुठला निवडलाय? भगवा ध्वज निवडलाय. आणि हा भगवा ध्वज शिवबाराजांसोबत दिलेला आहे. दुसरी वस्तू काय दिलेली आहे? महाबली शहाजहाने दुसरी वस्तू दिली आहे राजमुद्रा. ती राजमुद्रा काय म्हणते? पतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुर शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा दिलेली आहे त्यांच्यासोबत. आणि तिसरं काय दिलंय? शहाजीराजांनी त्यांना त्यांच्यासोबत छोटंसं मंत्रिमंडळ दिलंय. म्हणजे भविष्यातला राजा कसा घडवायचा, त्या राजासाठी काय काय आवश्यक आहे, त्यांनी 3 वस्तू दिल्यात. त्या मंत्रिमंडळामध्ये कान्होजी जेधे नाईक आहेत, दादाजी लोहकरे आहेत, दादाजी नरसप्रभू आहेत, दादोजी कोंडदेव आहेत. हे असं छोटंसं मंत्रिमंडळ देऊन राजाला कुठं पाठवलंय? दख्खनीमध्ये पाठवलंय. आणि राजा आलेत. राजे पुणे आणि सुपेमध्ये आलेत. पुणे जहागीरमध्ये आलेत राजे. आणि तिथून सुरुवात झालेली आहे. पहिलंच 3 वर्ष फक्त राजाने घालवले आहेत सह्याद्री समजून घ्यायला. आणि 15व्या वर्षी राजांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं गोल सेट केलेलं आहे. राजांनी शपथ कुठे घेतली आहे? रायरेश्वरच्या मंदिरामध्ये स्वतःच्या करंगळीच्या रक्ताचा अभिषेक करून राजांनी शपथ घेतली आहे की हे जे परकीय आक्रमण आहे, हे जे यवनी आक्रमण आहे, हे मी थोपवील आणि माझं हिंदवी स्वराज्य साकार करेल. आणि तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि याच दरम्यान वयाच्या 15-16 वर्ष चालू असताना एक फार मोठा प्रसंग राजांच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. आणि हा प्रसंग तुम्ही सर्वांनी बारकाईने ऐका. हा प्रसंग मी सुरुवातीला काय सांगतो? हा प्रसंग छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला फार मोठा, त्यांचं व्यक्तित्व कसं होतं, त्यांचं राष्ट्रीय चारित्र्य कसं घडलं, हे सांगणारा एक प्रसंग आहे. आमच्या माता भगिनींनी मुद्दामून ऐका, आमच्या तरुण मुलांनी मुद्दामून ऐका. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1646ला प्रसंग जो घडलाय, तो प्रसंग होता रांझे नावाचं गाव आहे बाराबावळामध्ये. आणि त्या रांझे गावामध्ये बाबाजी बिन भिकाजी गुदर पाटील नावाचा एक मस्तवाल पाटील आहे. आणि या पाटलांनी काय केलंय? त्या रांझे गावातलीच एक गरीब ब्राह्मण विधवा स्त्रीवरती बदअमल केलाय. आता बदअमल म्हणजे काय? तर आताच्या भाषेमध्ये विनयभंग. आणि हा बदअमल केलाय, त्याची शिक्षा काय द्यायची याच्यासाठी गोदसभा भरलेली आहे. आणि गोदसभेचा निर्णय कोण देणार आहे? बाजूला राजमाता जिजाऊ बसलेले आहेत. आणि राजमाता जिजाऊंनी काय केलं की याचा निकाल कोणी द्यायचा आहे? तर याचा निकाल द्यायचा आहे बाळ शिवबाराजांनी निकाल द्यायचा आहे. वय वर्ष अवघ 16 आहे. आमच्या माता भगिनींना सांगतो मुद्दामून, आपलं 16 वर्ष वय म्हणजे किती वर्ष असतं? 10वीचा मुलगा असतो आपला. 10वीचा मुलगा निकाल काय देणार? त्या गोदसभेमध्ये बरेच जण बसलेत, पण 60 वर्षाची माणसं बसलेत, 70 वर्षाची माणसं बसलेत, 65 वर्षाची माणसं बसलेत. राजमाता जिजाऊंनी ठरवलं असतं तर त्या प्रश्नाचा निकाल, त्या प्रकरणाचा निकाल कोणी दिला असता? राजमाता जिजाऊन दिला असता. परंतु जिजाऊन तसं केलं नाही. बाजूला बसल्या शिवबाराजांनी सांगितलं की राजे, या प्रकरणाचा निकाल तुम्ही द्यायचा आहे. या बाबाजी बिन भिकाजी गुदर पाटील आहे, हा जो राजाचा पाटील आहे, त्यांनी जो बदअमल केलाय, त्याला तुम्ही निकाल द्यायचा आहे. त्या पाटलाचं वय किती आहे? 55 ते 60 वर्ष वय आहे. आणि राजांचं वय किती आहे? 16 वर्ष. म्हणजे जज किती आहे? 16 वर्षाचा. आरोपी किती वर्षाचा आहे? 55 वर्षाचा. फार विषम संख्या आहे. पण तरी सुद्धा राजमाता जिजाऊंनी निकाल सोपवलाय की तुम्ही याचा निकाल द्यायचा आहे. शिवबाराजांनी बघितलं, हा राजाचा बाबाजी बिन भिकाजी गुदर पाटील हा मस्तवाल पाटील दिसतोय. याची देहबोली कमी होत नाही आहे, याचा उरबट्टा, याची रग उभं नकशिकांत दिसते. राजाने फार बारकाईने निर्गुण बघितलं आणि एका क्षणालाच निकाल दिलाय की या बाबाजी बिन भिकाजी गुदर पाटलांनी ज्या विधवा ब्राह्मण स्त्रीवरती बदअमल केलाय, त्याचा एक हात टोपरापासून आणि एक पाय डोकरापासून तोडून टाका, याचा चौरंग करा. काय शिक्षा दिली आहे बघा. ज्या पायाने तो चालत त्या विधवा ब्राह्मण स्त्रीच्या घरामध्ये गेलाय, तो पाय डोकरापासून तोडून टाका. आणि जो उजवा हात त्या ब्राह्मण स्त्रीवरती लावलेला आहे, तो हात कोपरापासून काढून टाका. म्हणजे ह्याचा चौरंग करा.
म्हणजे आयुष्यामध्ये हा पुन्हा असे कृत्य करणार नाही अशी शिक्षा सुनावलेली आहे. कुणी 16 वर्ष वयाच्या बाळ शिवबालाने शिक्षा सुनावलेली आहे. याला म्हणतात छत्रपती शासन, याला म्हणतात खरं तर छत्रपतींचं राज्य. नाहीतर आजही काय होत आहे, 17 वर्षी बलात्कार होतोय आणि 70व्या वर्षी कोणतरी एक सकीना येते, कोणतरी आयशा येते, कोणतरी मोहसिना येते आणि ती मुलांशी मैत्री करत नाही, हिंदू मुलांशी मैत्री करत नाही, ती हिंदू मुलींशी मैत्री करायला सुरुवात करते. त्यांनी स्ट्रॅटेजी बदललेली आहे. आणि ही आयशा, सकीना, मोहसिना काय करते, आमच्या शीतलशी, आमच्या कविताशी, आमच्या गीताशी, आमच्या सीताशी मैत्री सुरू करते. आणि एक दिवशी तिला काय करते, चल माझ्या घरी, तिला घरी घेऊन जाते, तिला काय खायला प्यायला येते, तिचा विश्वास मिळवते. आणि एक दिवशी काय होते, अशीच अब्दुलची एंट्री होते सहज त्या घरामध्ये. आणि तो अब्दुल तिच्याशी मैत्री सुरू करतो आणि मैत्री करता करता एक दिवशी अलगद खांद्यावरती हात टाकला होतो आणि समोरून मैत्री म्हणून फोटो घेतला जातो आणि इथून खऱ्या अर्थाने लव जिहाद सुरू होतो. तोच फोटो त्या आमच्या मुलीचा राधाचं कारण ठरतं. त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात होते. ती ब्लॅकमेलिंग इतकी भयंकर होते, हा फोटो मी तुझ्या आई वडिलांना दाखवेल. आणि ती बिचारी आमची तरुण मुलगी घाबरते, इथं तिला घाबरते. या ठिकाणी ज्यांच्या तरुण मुली आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, त्या मुलीला पण सांगू इच्छितो, जर असा पहिल्यांदा प्रकार घडला तर तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमच्या आई वडिलांना पहिल्यांदा सांगा. तुमच्या आई वडिलांना तुमच्यावरती विश्वास असेल तर त्याच ठिकाणी ते प्रकरण थांबलं जाईल. परंतु आमच्या मुली त्या ब्लॅकमेलिंगला घाबरतात, इथं तिला घाबरतात आणि तिथून लव जिहाद सुरू होतो. आणि एक दिवस नको त्या मागणीला ती मुलगी बळी पडते आणि मग हळूहळू मग गायब होण्याचं प्रमाण वाढतं, पडून जाऊन लग्नाचं प्रमाण वाढतात. आम्हाला काहीच कळत नाही. आज कित्येक मॅरेज रजिस्ट्रेशन मध्ये ज्या वेळेला नोटीस जाते त्यावेळेला कळतं की मुलगा ह्या जातीचा आहे, ह्या धर्माचा आहे आणि मुलगी ह्या धर्माची आहे. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आता हल्लेली एक नवीन प्रकरण घडलंय नगरमध्ये, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. हे लव जिहाद घडतंय आणि हे जर थांबवायचं असेल तर आमच्या मुलींना छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे कळले पाहिजे. तर आमच्या मुली कुठे जाणार नाही. आणि मी मुद्दाम सांगतो, तुम्ही कोणत्याही जातीच्या मुलाशी मैत्री करा, कोणत्याही जातीच्या मुलीशी मैत्री करा, परंतु इस्लाम किंवा मुस्लिम धर्माच्या मुलीशी मैत्री तुम्ही केलीत किंवा मुलाशी मैत्री केली, तुमचं ऱ्हासाला सुरुवात झालेली आहे. मी इथं सांगत नाहीये, मी कुठेही सांगतो, मी बिंदा सांगतो, मी जाहीरपणे सांगतो. कारण जे वास्तव आहे ते वास्तव तुम्हाला कळलंच पाहिजे. ज्या राजाने 32व्या वर्षी हसत हसत मृत्यूला सामोरे गेले, शंभू राजांनी धर्मच बदलला नाहीये, त्या राजांना आम्ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली कशी देणार? फक्त अनवाणी चालून, फक्त गोड सोडून आम्ही राजाला श्रद्धांजली देऊ शकत नाहीये. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला धर्म वाचवायचा असेल तर आमच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आम्ही लहान मुलींना मोबाईल देतो, आम्ही लहान मुलांना मोबाईल देतो. माझी खास तुम्हाला पाठीमागे जे पालक आहेत तर मी खास सांगेल, एक वेळा मुलगी नाराज झाली तर चालेल, मुलगा नाराज झाला तर चालेल, परंतु त्या मुलांचे मोबाईल तपासायला सुरुवात करा. ती काय सर्च करते गुगलला, तिची कॉल हिस्ट्री असेल ते मुद्दामून बघा. एक वेळा ती तुमची नाराज होईल प्रायव्हसीच्या नावाखाली, परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थाने तुमच्या पश्चातापाची वेळ तुमची फार कमी येईल. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या आम्ही जेव्हा चारित्र्य बघतो त्यावेळेला ह्या गोष्टी आम्हाला बघितल्या पाहिजेत. राजे कसे होते. मी हे का सांगतोय, सुरतेची लूट चालू होती. सुरतेच्या संपूर्ण सुरत शहरामध्ये राजाने इनायत खानला निरोप पाठवलाय की इनायत खान तुम्ही खंडी टाका. आणि इनायत खानाने काय केलं, ती खंडीची मागणी धुडकावलेली आहे. आणि नंतर मग शिवाजी सैन्यांनी पूर्णपणे सुरतेमध्ये हल्ले सुरू केलेत, घरांना आगी लावायला सुरुवात केलेली आहे, व्यापाराला लुटालूट चालू केलेली आहे. आज आमची सुरतवाली मंडळी असतील तर सांगतील की शिवाजीराजे तुम्ही लुटारू म्हणतात, परंतु राजांनी गरिबाला लुटलं नाही. राजाने इनायत खानाला सांगितलं तू खंडी टाक. तिथं मोठा व्यापारी त्याला सांगितलं तुम्ही खंडी टाका. आणि राजाने लुटायला सुरुवात केली तिथं. आणि त्याच वेळेला एक घर असं होतं
ज्या घराच्या भोवती राजाने सैनिक पाठवलेत आपले आणि त्याला सांगितलं की तुम्ही या घराचं रक्षण करायचंय, आणि त्या रात्री त्या घराच्या भोवती पूर्ण आपल्या मराठा सैनिकांचा कवडा केलेला आहे, आणि राजाने त्यावेळेला आदेश दिलाय की ह्या घराला तुम्ही संरक्षण द्यायचंय. ती आतमध्ये एक विधवा स्त्री आहे, तिची लहान मुलं आहेत, ती घाबरली, ती भेदरली, तिला वाटलं जशा पद्धतीने जे घरं जाळली तसं माझं पण घर जाळलं जाईल, आणि ती माऊली आतमध्ये भेदरलेल्या अवस्थेमध्ये रात्रभर होती. सकाळी तेव्हा ती दरवाजा उघडला, त्यात तिने विचारलं की तुम्ही कोण? ते सांगितलं आम्ही दख्खन मधून आलोय. मग तुम्ही बाकीची घरं जाळली जातात, माझं घर कसं सुरक्षित राहिलं? तर ती बोलले की आम्हाला राजाने सांगितलंय की हे घर वाचवायचंय, हे घर वाचवायचं आम्हाला. आणि ती वैतागली, कोण सांगेच का नाही खरं कारण. ती बोलली मला तुमच्या राजाला भेटायचंय. आणि ती पावली राजाला भेटायला आलेली आहे. गंडेवी नावाचं ठिकाण आहे सुरतमध्ये, त्या गंडेवीजवळ राजाचा तंबू पडलाय आणि राजांच्या समोर ती बाई उभी राहिलेली आहे. आणि त्यावेळेला राजाने सुरुवात केली, हंसाबेन बघा राजे किती हुशार आहे बघा. 350 किलोमीटरचं अंतर आहे महाराष्ट्र ते सुरत. 350 किलोमीटरच्या एका स्त्रीचं नाव काढलंय, माहिती काढलंय राजांनी, कारण राजांकडे गुप्तहेर होते. 3000 गुप्तहेर होते राजांकडे, आणि 3000 गुप्तहेरपैकी फक्त 4 ते 5 नाव फक्त राजांना आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामध्ये बहिरीजी नायकांचं नाव सर्वांना माहिती आहे, सुंदरजी नाव माहिती आहे, कर्माजी माहिती आहे, विश्वासराव दिघे माहिती आहे, विश्वासराव मुसेखोरेकर माहिती आहे. परंतु 2995 नावं इतिहासाला अजूनही माहिती नाही आहेत की गुप्तहेर कोण होते म्हणून. आणि हेच गुप्तहेर राजाने सुरतेची पूर्णपणे खडाने खडा माहिती काढलेली आहे. आणि राजाने सांगितलंय की या बाईचं नाव हंसाबेन आहे. आणि राजा म्हणतात हंसाबेन की तुमचे जे पती होते ना मोहनदास पारेख, हे फार परोपकारी माणूस होता. हा दानधर्म करायचा, हा गरिबांना अडचणीला पैसे द्यायचा. यांनी बघितलेलं आहे हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा आहे. त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे, फार मोठे उपकार केलेले आहेत. आणि अशा उपकारी केलेल्या माणसाचं घर मी कधीच जळून देणार नाही. हे कोण म्हणतायत? राजे म्हणतायत. आमचे राजे असे होते. 18 पगड जातीला आपले म्हणणारे आमचे राजे होते. छत्रपती शिवरायांना आम्ही फार ओळखायला उशीर केला. मी नेहमी रायगडावर जातो. रायगडावर असा एक दिवशी रायगड खाली उतरत असताना तरुण मुलांनी मुद्दा म्हणून ऐका, आपला जो मधला टप्पा आहे म्हणजे एक ताकवाली जी सरबतवाली आहे, त्या खाली थोडस खाली उतरलो आणि 2 तरुण होते. त्या पिशवीमध्ये माती भरत होते, रायगडची माती भरत होते. मी त्यांना राहून नाही विचारलं की तुम्ही हे काय करताय? तर ते बोले दादा ही आम्ही रायगडची माती नेणार, उद्या सकाळी आंघोळ करणार आणि आंघोळ केल्यानंतर ती माती आम्ही कपाळाला लावणार आणि आमचा दिवस सुरू करणार. हे कोण म्हणतायत? सांगलीचे तरुण म्हणतायत. कोण कुठले सांगलीचे तरुण काय म्हणतायत की आम्ही ही रायगडची पवित्र माती इथून घेऊन जाणार आणि आमच्या कपाळाला लावणार, आम्ही दिवस सुरू करणार. आमचे रायगडचे तरुण काय करतायत? 64 टीम, 50 टीम, 55 टीम, प्रीमियर लीग, जिता प्रीमियर लीग, कडापे प्रीमियर लीग, कुंभारते प्रीमियर लीग, निजामपूर प्रीमियर लीग, बोरवाडी प्रीमियर लीग, केरळ प्रीमियर लीग, हे आमचे तरुण करतायत. आज मी मुद्दाहून इथं तुमचे क्रिकेटची काय पोरं बसले असतील, मी त्यांना मुद्दाहून सांगतो क्रिकेट तुम्ही जरूर खेळा, परंतु क्रिकेटचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, 1 कोटीच्या वरती तरुण आपल्या फक्त निजामपूर विभागाचा वर्षाला जर हिशोब केला सगळ्या टुर्नामेंटचा 1 कोटीच्या वरती खर्च आहे. आणि 1 कोटी खर्च दरवर्षी होतोय. हे कुठं? फक्त आपल्या निजामपूर विभागामध्ये. परंतु आमच्या कुर्डुगडला जायला 1 लाख पण कोण देई नाही. कुर्डुगड जपायला 1 लाख पण कोण देई नाही. मानगड जपायला कोणी 1 लाख देत नाही. पन्हाळदुर्ग जपायला कोणी 1 लाख देत नाहीये. परंतु एकट्या निजामपूर विभागामध्ये दर वर्षाला 1 कोटीची उलाढाल होते. त्याच्यामध्ये प्राइजेस आले, तर संपूर्ण किट्स आल्या, टुर्नामेंट्स आल्या, बॅनर आले, सगळं आलं. परंतु आमचा कुर्डुगड जपला पाहिजे. आमचा मानगड आहे, मला अभिमान वाटतोय. गेली 15 वर्ष त्या ठिकाणी मी काम करतोय. तुम्ही मुद्दामून बघा, 3.5 कोटीचा निधी त्यात आज आणला मी.
आणि 3.5 कोटी त्या कुठल्याही आमदाराच्या शिफारशीशिवाय कुठल्याही खासदाराच्या शिफारशीशिवाय मानगडचं काम चालू आहे. मला अभिमान आहे. आज त्या ठिकाणी तटबंदी बांधली जाते, त्या ठिकाणी बुरुज बांधले जात आहेत, त्या ठिकाणी ज्योती बांधली जात आहेत. कधी मुद्दाम इथल्या तरुणांनी जा, आम्हाला असाच पुन्हा कुरडुगड पण उभा करायचा आहे. तरच खऱ्या तरी आमच्या सर्व महिला भगिनींची, सर्व तरुण मुलांची पावलं कुठे वळतील, कुरडुगडकडे वळतील, मानगडकडे वळतील. हा इतिहास आम्ही सांगितला पाहिजे. मला एक प्रश्न, विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचं एक फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या शिरोलीमध्ये जन्म घेतला आणि त्यांचा जन्म या तुमच्या गावात झालेला आहे आणि त्यांनी काय काम केलंय हे सांगायला आमची तरुण मुलं लगेच गुगल सर्च करतील. ज्या काळामध्ये ब्रिटिशांना हिंदू धर्माचं महत्व सांगायचं होतं, त्या काळामध्ये मुंबईच्या चौपाटीवरती त्या ब्रिटिश मिशनरीशी डिबेट केलं, त्यांना हरवलंय आणि 3 ग्रंथ लिहिलेत मोठे. ते विष्णुबुवा ब्रह्मचारी तुमच्या शिरवलीमध्ये त्यांचा जन्म झाला. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्यांचं ज्या गावामध्ये आहे, तिथल्या माणसाला फार मोठा अभिमान वाटला पाहिजे. ही शिरवली काय आहे? हा शिरकाण टप्पा आहे. म्हणजे शिरसाड, आमचं शिरसाड आणि हे शिरवली एका रांगेमधली गाव आहेत. शिरक्यांचा प्रदेश आहे म्हणून याला शिरवली नाव आहे. ही माहिती आम्ही सांगितली पाहिजे, कारण ज्या वेळेला आम्ही बाहेर जातो त्यावेळेला जेव्हा आम्ही रायगडचे आहोत हे सांगितलं की समोरचा माणूस आपोआप लायकीवरती येतो की नाही, हे कुठून आले, रायगड मधून आलेले आहेत आणि आपोआप आपला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतो. हे घडलं पाहिजे. नाहीतर माणगाव म्हणजे आम्हाला माहिती नाही काय आहे, निजामपूर म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे. मी स्वतः एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकातून हे सर्व मांडण्याचा प्रयत्न केलाय, कारण हे जर आम्ही मांडलं नाही तर आमच्या तरुण पिढीला काय कळणार आहे. ज्या अफजल खानला जिथं मारलं गेलं त्या ठिकाणची कबर उद्ध्वस्त करण्याचं फार मोठं कारस्थान चालू होतं. त्यावेळेला आमच्यासारख्या एका मंडळीने हे घेतलं, एक स्टँड घेतला की ही कबर हटवू नका, अफजल खानाची कबर हटवू नका. लोक म्हणत होते अफजल खानाची कबर हटवायची आहे, परंतु आमच्यासारखा एक मोठा वर्ग होता की जो म्हणत होता की अफजल खानाची कबर हटवू नका, कारण जोपर्यंत ती कबर तिथपर्यंत आहे, जिथपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पुढच्या पिढीला सांगू शकतो ही बघा अफजल खानाची खबर आणि ह्याच अफजल खानला इथं महाराजांनी गाडला होता, या 32 गटाच्या बोकडाला इथं महाराजांनी संपवला होता. हा आहे पुरावा. आणि जर पुरावाच आम्ही हटवला तर आमची पुढची पोरं म्हणतील अफजल खानला मारला पण अफजल खानची कबर कुठे आहे. आणि हा पुरावा आम्ही नष्ट करायचा नाही तर आमच्या पिढ्याने पिढ्याला दाखवायचं आहे की अफजल खानाला या जनीच्या टेप्यावरती गाडल्या त्याची ही कबर आहे. आणि हा इतिहास आम्ही सांगितला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी ज्या ज्या ठिकाणी लढाया केल्या प्रत्येक ठिकाणी स्वराज्य छत्रपती शिवराय आघाडीवरती होते. शाहिस्ते खानाचा हल्ला राजे आघाडीवरती, आग्र्याची कैद राजे आघाडीवरती, अफजल खानाची लढा राजे आघाडीवरती, कार्तनखानचे युद्ध राजे आघाडीवरती. प्रत्येक ठिकाणी राजे आघाडीवरती आहे. नेता कसा असावा लागतो, बाकीच्या पण सरकारला पाठवलं असतं की तुम्ही जा त्या शाहिस्ते खानावरती हल्ला करा. 1.25 लाखाचं सैन्य पसरलं होतं पुण्याच्या लाल महाल परिसरामध्ये आणि 1.25 लाखामध्ये शिरायचंय, त्या लाल महालावरती छापा मारायचा आहे आणि तिथून लगेच बाहेर पडायचंय आणि त्या सैन्याला कात्रजचा घाट दाखवायचा आहे. हा पहिला आत्मघातकी हल्ला, हा पहिला आत्मघातकी हल्ला कुठे झालाय? लाल महालामध्ये झालेला आहे. ही माणसं महाराजांनी निवडली होती. आजही आम्ही जेव्हा म्हणतो सेक्युलरिझम, ती सेक्युलरिझम महाराजांनी तिथंच त्यांनी उडवलेलं आहे. 5 एप्रिल 1665 त्यावेळेला रमजान सुरू होता, म्हणजे आताचे रोजे सुरू होते आणि त्या रोजेच्या दिवसामध्ये राजाने काय केलंय, त्या लाल महालावरती छापा मारलाय. शाहिस्ते खानाचं फक्त वाचलं आहे, फक्त 3 बोटावरती शाहिस्ते खान निभावलाय. तर त्याच वेळेला शाहिस्ते खान सुद्धा तिकडे संपला असला आणि हे राजाने केलेलं आहे. माझ्या एक मित्राने मला विचारलं की तुम्ही महाराजांचं व्याख्यान करता, कुठल्या ठिकाणी महाराज समोर होते, कुठल्या ठिकाणी